नमस्कार मित्रांनो, आपण जर एक CSC व्हिली असताल तर आपणासाठी पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र म्हणजेच त्याला आपण पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट PCC असे म्हणू. तर हे अपलोड करणे अत्यंत महत्त्वाचे आणि अनिवार्य आहे. कारण की हे जे काही प्रमाणपत्र आहे हे तुमचे प्रामुख्याने तुमची विश्वासार्हता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी मागितले जाते. तर हे प्रमाणपत्र आपणास कशामुळे अपलोड करायचे आहे मित्रांनो? तर आपण एक CSC केंद्र चालक म्हणून तुम्ही लोकांची वैयक्तिक माहिती जसे की आधार तपशील आणि बँकिंग व्यवहार हाताळता, त्यामुळे तुमचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही याची खात्री सरकारला करावी लागते. त्याचप्रमाणे आपण बँकिंग सेवा देतो. तर बँकिंग सेवा आपणास पुरवायची असेल तर बँकिंग नियमानुसार पोलीस पडताळणी ही अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे आपण सरकारी सेवांची उपलब्धता त्याच्यामध्ये देतो, जसे की आपण पॅन कार्ड काढणे, आधार अपडेट किंवा इतर सरकारी योजनांसाठी व्हिलियनची जी काही आयडेंटिटी असते ही अधिकृत असणे गरजेचे असते. तर आपला CSC ID बंद होण्यापासून वाचवण्यासाठी CSCच्या नवीन नियमानुसार ज्या व्हिलियननी अद्याप पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट अपलोड केलेला नाही त्यांचा CSC ID बंद होऊ शकतो, डिॲक्टिवेट होऊ शकतो. तर हे जे काही प्रमाणपत्र आहे हे 6 महिन्यांपेक्षा जुने नसावे. त्याचप्रमाणे तुम्ही जर वेळेत हे प्रमाणपत्र अपलोड केले नाही तर तुम्हाला CSCच्या ज्या काही महत्त्वाच्या सेवा आहे या सेवासुद्धा वापरता येणार नाही. तर मित्रांनो, हे जे काही पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट आहे हे कशा पद्धतीने CSCमध्ये अपलोड करायचे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघणार आहोत. तर त्यासाठी आपणास Google Chromeमध्ये CSC प्रोफाईल लॉग इन असे टाकायचे आहे आणि एंटर करायचे आहे. त्यानंतर पहिलीच जी काही वेबसाईट येईल CSC ई-गव्हर्नन्स, तर आपणास यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, आपणास येथे लॉग इन टू युअर अकाउंट, त्यानंतर आपणास येथे आपला CSC ID हा टाकायचा आहे. त्यानंतर आपण येथे फिंगरप्रिंट किंवा आयरिस यापैकी कोणतेही एक ऑप्शन निवडून घ्या. तर आपल्याकडे जर बायोमेट्रिक डिव्हाइस असेल तर फिंगरप्रिंट हे ऑप्शन निवडा, आयरिस स्कॅनर असेल तर हे ऑप्शन निवडा. तर मी इथे फिंगरप्रिंट हे ऑप्शन इथे निवडतो. त्यानंतर येणारा जो काही कॅप्चा आहे हा कॅप्चा आपणास यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर आपणास येथे हा जो काही बॉक्स दिसत आहे याच्यावर इथे क्लिक करायचे आहे आणि सबमिट या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपले बायोमेट्रिक डिव्हाइस हे आपल्या PCला कनेक्ट असायला हवे. तर माझे ऑलरेडी आहे. तर त्यानंतर आपणास हा जो काही बॉक्स दिसत आहे बारीक, तर याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर फिंगरप्रिंट हे ऑप्शन आपण ते सिलेक्ट केलेले होते. तर इथे आपणास स्टार्ट कॅप्चर याच्यावर इथे क्लिक करायचं आहे आणि आपल्या थंबचं इम्प्रेशन त्या मशीनवर द्यायचे आहे. त्यानंतर आपली जी काही डिटेल आहे ही डिटेल इथे दाखवली जाईल. त्यानंतर आपला जो काही CSC ID आहे हा ॲक्टिवेट आहे की डिॲक्टिवेट, तर त्याची माहितीसुद्धा इथे दाखवला जाईल, जसे की इथे आपण पाहू शकतात ॲक्टिव्ह. त्यानंतर मित्रांनो, आपणास इथे KYC अपडेट याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे KYC अपडेट, तर यामध्ये आपण आपला मोबाईल नंबर, ईमेल ID अपडेट करू शकतात. त्याचप्रमाणे आपली डेट ऑफ बर्थ, जेंडर हे सुद्धा अपडेट करू शकतात किंवा बँकिंगची डिटेल यामध्ये अपडेट करू शकतात. तर आपणास यामध्ये पोलीस व्हेरिफिकेशनचे जे काही डॉक्युमेंट्स आहे तर आपण इथे पाहू शकतात की इथे आपणास ते पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट हे डाउनलोड करायचे आहे. तर आपणास याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास येथे व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट, तर येथे फाईल हे ऑप्शन इथे सिलेक्ट करायचे आहे आणि खाली येथे अपलोड डॉक्युमेंट. तर आपण इथे पाहू शकतात की यामध्ये आपण फक्त JPG PNG फॉर्मॅटमध्ये हे जे काही कागदपत्र आहे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटचं हे अपलोड करू शकणार आहात आणि त्याची साईज कमीत कमी 10 KB ते 200 KBच्या आतमध्ये असायला हवी. तर त्यासाठी आपणास या ब्राउज या बटनावर क्लिक करून हे डॉक्युमेंट आपणास अशा पद्धतीने यामध्ये घ्यायचे आहे. तर आपण इथे पाहू शकतात. त्यानंतर आपणास इथे अपडेट या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. अपडेट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो, आपण इथे पाहू शकतात की व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली. तर अशा प्रकारे आपणास तिथे माहिती दाखवली जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपणास आपले जे काही PCC सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट अशा पद्धतीने यामध्ये अपलोड करून घ्यावे लागणार आहे. तर हे जे काही सर्टिफिकेट आहे हे कशा पद्धतीने काढायचे तर त्याची माहिती जर आपणास पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो. तो व्हिडिओ आपण एकदा पाहून घ्या. धन्यवाद.